पांडुरंगाष्टकम जो आहे तो आपल्या श्री आदिगुरु शंकराचार्यांनी लिहून ठेवलं होतं त्याच्यामध्ये. तर आज आपण दौंड शहर व तालुका विकास विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीनिमित्त 2026 या शिवजयंतीनिमित्त आपण ती वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा जी ठेवण्यात आली होती ती कशा पद्धतीने ठेवण्यात आली होती ही माहिती मी या ठिकाणी पुन्हा सांगतो थोडक्यात, आणि मग आपण पुढे आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचेही आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत, आणि ते त्यांना काय माहिती सांगायची आहे त्यांची माहिती ते त्यांच्या पद्धतीने सांगतील. अशा पद्धतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर प्रथम तर दौंड तालुका विकास विचार मंच हा जो आपण स्थापन केला याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले तरुण तरुणी असतील किंवा आपल्या शहरातले जरी असतील तरी पण त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाण्यासाठी तयार करणं. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथलं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव ही मुलं उद्या भविष्यामध्ये घेऊन जातील. म्हणजेच काय की आपल्या गावाचं नाव हे विश्वावरती कोरलं गेलं पाहिजे, चांगल्या हेतूने कोरलं गेलं पाहिजे हा हेतू आहे. समाजात आपण पाहतो काही चुकीच्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत, काही गुन्हे वाढत चाललेले आहेत, काही चुकीच्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत, आणि मग नेहमी नाव काय येतं की हा या गावाचे लोक असे आहे असं ऐकायला मिळतं आपल्याला बऱ्याचदा. मग हे कुठेतरी कमी झालं पाहिजे किंवा दूर झालं पाहिजे. यापेक्षा जी चांगली लोक आहेत, सकारात्मक ऊर्जा घेऊन काम करणारी लोक आहेत, अशी आपण पिढी पुढे घडवली पाहिजे. तेव्हा जाऊन सकारात्मक बदल होतील आणि विकास अशा पद्धतीने आपण करत आहोत. तर हा आमचा हेतू आहे, हे आमचं ध्येय आहे. त्याचबरोबरीनं जर समाजामध्ये कुठे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि आमच्यापर्यंत त्या गोष्टी आल्या आणि त्या खरंच निश्चितपणे खऱ्या असतील तर आपण त्याच्यावरतीही प्रशासनाला सांगत असतो की आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि असे आम्ही गोष्टी केलेल्या आहेत, त्याचे पुरावे आहेत की आम्ही काही गोष्टी चुकीच्या सापडल्या तर आम्ही पूर्ण पत्रव्यवहार करून प्रशासनाला, पोलीस शासनाला किंवा इतरांनाही, लोकप्रतिनिधींनाही त्यांच्यावर दबाव टाकून आम्ही हे काम करून घेतले. पण त्याचबरोबरीनं आमचे आता वेगवेगळे आर्म्स आहेत. आता त्याला आर्म्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. म्हणजेच काय, वेगवेगळे विभाग आहेत आमचे. शैक्षणिक विकास सुद्धा आहे, सांस्कृतिक विकास सुद्धा आहे, कला विकास सुद्धा आहे. त्याचबरोबरीनं बाकीचाही समाज विकास आणि इतरही बरेचशा गोष्टी आहेत. पर्यावरण सुद्धा आहे, पर्यावरण विकासाचाही आम्ही विचार करत असतो. आध्यात्मिक विकास सुद्धा आहे. त्याचबरोबर आपले जे आरोग्याच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही कार्य करत असतो. तर ही छोटीशी बीज आम्ही रुजवलेली आहे सकारात्मकतेची. आता त्या बीजला आम्ही पाणी घालतोय आणि येणाऱ्या काळात नक्कीच त्याचं मोठं वटवृक्ष होईल आणि ते यशस्वी होईल आणि सकारात्मकतेचं असेल, आणि त्यामुळे नक्कीच दौंड शहर आणि तालुका हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्याला कम्पेअर करण्याची गरज पडणार नाही की बारामतीशी कम्पेअर करत असतो आपण, पुण्याशी कम्पेअर करत असतो, त्याची गरज पडणार नाही. दौंडमध्येच आणि दौंडचाच विकास, आणि दौंड एक वेगळा आहे आणि खरंच वेगळे आहे. तालुका जेव्हा फिरलो अभ्यासासाठी, तालुक्यामधला प्रत्येक गाव एक वेगळं आहे. तुम्ही बघा कुठे कुठल्या गावाला जा, त्या प्रत्येक गावामध्ये एक वेगळेपण आहे. मी रावण गावाला गेलो होतो, रावण गावामध्ये माकड येतो. तुम्ही गेले कधी रावण गावाला? मळद आहे, मळदला एक वेगळं वातावरण आहे. त्यानंतर इकडे जर गेला कुसेगावला भानोबा यात्रा दरवर्षी भरते. खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्या तालुक्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की आमच्या शाळेय विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये ह्या गोष्टी दिल्याच जात नाही किंवा शिक्षकांपासून ते मिळत नाही, किंवा मे बी पालकांना माहिती असेल नसेल पण त्यांना वेळ मिळतो नाही मिळत, अशाही गोष्टी होतात. त्यामुळे बघायला गेलं तर ह्या गोष्टी आपल्याच गावातल्या लोकांना आपल्याच गोष्टी माहिती नसल्यामुळं आपल्याला वाटतं आपल्याला काय जेव्हा मी तालुका फिरलो या गोष्टी ऐकून मी तालुका स्वतःहून फिरलो तेव्हा मला कळलं आपल्या तालुक्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी एक उपक्रम घेऊन येतो. आता हा शिवजयंतीचा उपक्रम, ही संकल्पना माझीच आहे. तर याचं कारण काय की शिवजयंती कशासाठी, कारण महाराजांची प्रेरणा आपल्या मुलांना मिळाली तर नक्कीच मुलं यशस्वी होतील ना. दुसरं काही गरजेचंच नाही.
महाराजांची प्रेरणा जरी मिळाली तरी आपण बरंच काही करू शकतो. मग कुठे कोणाच्या मागे लागण्याची गरज नाही, कुठे कोणाच्या मागे आपल्याला वागायची गरज नाही की आम्हाला हे दे, आम्हाला हे कर. आम्हीच करून दाखवू स्वतःहून. असं महाराजांनी स्वतःहून करून दाखवलं. स्वराज्य निर्माण स्वतः केलं त्या काळी. मग त्यामुळे आपल्या मुलांनाही ही प्रेरणा मिळाली. तालुक्यात ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचत राहावी हा आमचा साधा आणि सोपा हेतू आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करतो. शिवजयंती निमित्त आपण ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा का घेतली, ऑनलाईनच का घेतली, हेही फार महत्त्वाचं आहे. कारण पालकांपर्यंत तो मेसेज पोहोचला नसावा. मी शाळेमध्ये तर येऊन सांगितलं. ऑनलाईन घेण्यामागचं कारण असं आहे की आता मुलं कशी आहेत की मॅक्झिमम ही पिढी जी आहे मोबाईलमध्ये आहे. म्हणजे मोबाईलमध्ये त्यांना कॉन्फिडन्स चांगला येतो. मोबाईलमध्ये जर त्यांना बोलायला लावलं तर चांगल्या पद्धतीने बोलतात. पण पुढे स्टेज डेअरिंग प्रत्येकालाच असते असं नाही. प्रत्येकाला स्टेज डेअरिंग नाही तर आपण बळच त्यांना स्टेजला पाठवतो, बोलायला लावतो. म्हणजे ज्यांना स्टेज डेअरिंग आहे आणि ज्यांना आवड आहे त्यांचं वेगळं आहे. पण विशेष असं आहे की सर्वांना जर आपल्याला इन्व्हॉल्व करायचं असेल तर मग काहीतरी आपल्याला असं माध्यम निवडायला लागेल की चला ठीक आहे, तुला पण सहभागी व्हायचंय ना, तू पण सहभागी हो. तुला स्टेजची भीती आहे, लोकांची भीती समोर असणार, तर तू काय कर, तू तुझ्या मोबाईलमध्ये वडिलांच्या आईच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड कर आणि तू पाठव तुझं जे काही भाषण आहे. अशा पद्धतीने आपण केलं म्हणजे त्यांनाही इन्व्हॉल्व करता येईल. कदाचित 2 वेळा ते व्हिडिओ पाठवतील, तिसऱ्या वेळेस व्हिडिओवर बोलायची म्हणतील का तर मला आता बोलता येतंय, मी माईकवर कॅमेऱ्यासमोर छान बोलू शकतो, तर मी आता शाळेसमोर सुद्धा स्टेजवर सुद्धा बोलू शकतो. या पद्धतीने आपण एक मी म्हटलं ना काय बी आहे, बी आपण पेरतो, ते हळूहळू यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आणि ज्याला बोलता येतं ना ती व्यक्ती काही करू शकते आयुष्यात. त्यामुळे या मुलांना ते पण आपण करतोय. त्याचबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धा का ठेवली की या विद्यार्थ्यांना महाराजांबद्दल खरंच ज्ञान आहे का, खरंच इतिहास माहिती आहे का, तर प्रेरणा मिळेल ना. माहितीच नसेल तर ती प्रेरणा नाही, ती वरचेवर माहिती आहे. वरची माहिती उपयोगाची नाही, ती निघून जाते. त्यामुळे खोलवर त्यांना या माहितीचं पूर्ण त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी यासाठी आपण असा प्रयत्न केला. आता या सगळ्यामध्ये अनेक उपक्रम येतील, अनेक गोष्टी येत राहतील. तुमचे नंबर मी मुद्दाम सेव्ह करून ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कदाचित माझे स्टेटस दिसतही असेल तर तुम्हाला तिथे कुठला उपक्रम आपला दिसला तर तुम्ही नक्की सहभागी होऊ शकता. त्याचबरोबरीने तुम्हाला जर वाटतं की अशी एक कल्पना आमच्या डोक्यात आहे तर असं काहीतरी करून बघा, तरी तुम्ही सुचवा. त्यात जे काही शक्य होईल, जमत असेल तर आपण ते करू. तुम्ही स्वतः सुद्धा साथ दिली तरी आपण करू. विद्यार्थ्यांसाठी असेल तरी करू, गावासाठी असेल तरी करू प्रयत्न. माझी तयारी आहे. निश्चितपणे सगळ्यांना फायदा झाला पाहिजे, सगळेजण पुढे गेले पाहिजे. आणि पुन्हा सांगतो याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही, कुठलेही पैसे मला मिळत नाही, फक्त एक आवड म्हणून करतोय. कारण कसं आहे, एका चांगल्या माणसाने काय कार्य करायला पाहिजे ते मी करतो. असं म्हणतात ना, सज्जनाचं काम काय, चांगलं काहीतरी पेरत राहणे. जे काही चांगलं त्याला करता येईल त्यांनी ते आयुष्यभर करत राहणे. त्यांनी त्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. म्हणून मी पण तेच करतोय की मी पण चांगलं काय ते करत राहायचं. ना कोणावर टीका करायची, ना कोणावर काय बोलायचे. ज्या गोष्टी दिसत आहेत, अनुभवाच्या आहेत त्या आहेत, त्यात काय बदल करू शकत नाही. तर ते बदल न करता पण आपल्याकडनं ॲटलिस्ट 1% जरी बदल झाला समाजामध्ये तरी चांगलंच आहे. ते 1%च्या नंतर वाढ होत राहील. तर जोपर्यंत आपण हयातीत आहोत, या पृथ्वीवरती आहोत, तोपर्यंत चांगली करणं आपल्याकडनं घडत राहतं. हा एक छोटासा हेतू आहे. त्यामुळे मी काही ना काही करत राहतो, कष्ट घेत राहतो आणि सगळ्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आज आपल्या कार्यक्रमासाठी माझे मित्र, माझे शाळेतलेच मित्र आहेत. आम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये एकत्र होतो, वर्ग मित्र आहेत. प्रथमेश गुंटे आपल्याकडे आज आलेले आहेत. त्यांनाही विनंती करतो की आपला थोडक्यात परिचय देऊन आपली माहिती आपण काय करतात ते आपण सांगायचं.
त्यांनी मला ही संधी दिली आणि स्टेज शेअर केलं. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव प्रथमेश सुनील गुंटे, मी राजापूर सोसायटीत राहतो. माझा योगामध्ये डिप्लोमा झालेला आहे आणि मी गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे. आणि मी आणि माझे मिसेस आम्ही क्लास घेतो योगाचे. तर हा एक समाजाला गरज म्हणून आम्ही हा जो उपक्रम आहे हा चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या क्लासचं नाव आहे, आमच्या क्लासचं नाव आहे योगा आणि बरंच काही. तर बरंच काही मध्ये खूप काही आहे. तर आम्ही एक 12 प्रकारचे योगाचे जे फॉर्म्स आहेत ते शिकवतो. त्याच्यामध्ये पॉवर योगा आहे, डिटॉक्स योगा आहे, फेस योगा आहे, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, मेंटल हेल्थ आहे, डाएट आहे आणि न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आहे. तर बऱ्याचशा काय छोट्याशा गोष्टी जर आपण बदल स्वतःमध्ये केल्या तर खूप मोठा बदल हा घडू शकतो. फक्त त्या छोट्या छोट्या बदल आहेत, ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये आत्मसात करायला लागतात. तर त्यासाठी हा उपक्रम आम्ही योगा आणि बरंच काही हा चालू केलेला आहे. आणि अभिषेक सरांनी याची संधी दिली त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचायचं आम्ही काम याच्यामध्ये करत आहोत. तर योगा बद्दल थोडंसं सांगतो. योगा ॲक्च्युली हे काय आहे की एक 5,000 वर्ष जुनी परंपरा आहे आणि ही आपल्याच पूर्वजांनी आपल्याच भारतातली ही परंपरा आहे. आपल्याला ही गोष्ट उशीर करायला बाहेरचे लोक आपल्या इथे येऊन शिकून त्यांचं त्यांनी बरं केलं बाहेर जाऊन, पण आपले लोक अजून विचारतात की याच्याने फायदा होईल का, ही किती चुकीची गोष्ट आहे. आणि एकदम नॅचरल जगाच्या पाठीवरती 0% साईड इफेक्ट आणि 100% रिझल्ट देणारी जी गोष्ट आहे ती योगा आहे. तर थोडक्यात सांगतो तसे बरेच फायदे आहेत. योगा करतं काय त्याच्याबद्दल सांगतो. आपले जे व्हायटल ऑर्गन्स जे आहेत, व्हायटल ऑर्गन्स म्हणजे मेन जे शरीरामधले जे ऑर्गन्स आहेत, ब्रेन, हार्ट, लंग, लिव्हर, फुफ्फुस, किडनी, आतड्या या ज्या आहेत ह्यांच्यावरती काम करतात. इंटरनली आतून जे काम करतात. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जिम वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कुठल्याही एक्सरसाइजच्या विरोधात नाही. पण होतं काय आजकाल तुम्ही बघत असतात की बऱ्याचशा लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. कुठल्या लोकांना तर तुम्ही बातम्या अशा ऐकल्या असेल की त्यांना जिममध्ये देखील हार्ट अटॅक आला. तर हे का होतं? कारण की जिम जे आहे ती बाहेरून काम करते, ॲस्थेटिक्सवरती काम करते आणि योगा जे आहे ते आतून काम करते. आणि जर आपली आतली जी फॅक्टरी असेल ती जर व्यवस्थित असेल तर सगळे व्यवस्थित चालू शकतं. म्हणून आतून जे आहे ते योगा काम करतो. त्यासाठीच तुम्हाला हे सांगतो की योगा करा. काही तुम्ही 40 मिनिटं किंवा 40 मिनिटं किंवा 60 मिनिटं कुठलीही एक्सरसाइज केली कंटिन्यूमध्ये तर तुमचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, चलो नमस्ते, धन्यवाद. अधिक माहितीसाठी RJ सर आहे ते सांगितलं. वैयक्तिक विनंती की आपण महिला आपण बोलू शकतो नाही कारण मला वेळ नाही मिळाला त्याला विनंती करायला घेऊन येऊन. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे गावात आल्या नाही पण आपण पोहोचू प्रयत्न करू. नमस्कार, मी प्रिया बोलते. अभिषेक सरांना एक संधी मिळाली. मी आणि माझे हजबंड आम्ही योगाचे क्लासेस वगैरे घेतो. ते मी सांगितल्याप्रमाणे 8-10 प्रकार आपल्याकडे आहेत. तर सर डेमॉन्स्ट्रेशन करतात आणि मी करेक्शन वगैरे करते. मी पण काठी योगा, अजून ताली योगा, फेस योगा असे वेगवेगळे प्रकार मी पण घेते. पण महिलांनी ते करायला पाहिजे त्यासाठी म्हणून मी स्वतः तिथे असते. कोणी असेल तर तुम्ही त्यांना नक्की सांगा, तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर अभिषेक सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या महिलांसाठी म्हणून असं वेगळा एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही दोघंजण करतो. म्हणजे ते तर जेंट्सला घेतातच योगा, पण लेडीजसाठी मी स्वतः तिथे असते. लेडीजला कम्फर्टेबल वाटते त्याच्यामुळे कोणी इच्छुक असेल त्यांनी सरांच्या संपर्कात सांगा. ठीक आहे, थँक्यू.
हे जे तुम्ही सगळेजण आहात बरोबर, तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुमच्यापैकी प्रश्नमंजुषामध्ये कोण कोण होतं? प्रश्नमंजुषा सगळेच होते का? म्हणजे थोडक्यात असं मला दिसतंय की ज्यांनी दोन्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सगळे आले, कारण मला वाटतं 6 स्पर्धक होते ज्यांनी दोन्ही याच्यात भाग घेतला होता. प्रश्नमंजुषा शक्यतो टाळला बाकीच्यांनी, त्यामुळे त्यातले मॅक्झिमम आले. म्हणजे खरं तर ते धाडसी आहेत, कारण प्रश्नमंजुषा स्पर्धा खूप कठीण होती. तुम्ही जर पाहिला असेल तर 3 टप्प्यात आपण घेतली. त्यामुळे मी मनापासून तुम्हा 5 जणांचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही दोन्ही स्पर्धा करून आणि तेही कार्यक्रमात उपस्थित राहिला, हे स्पिरिट हवं आहे खरं तर. दुसरी जी स्पर्धा होती ना, मी प्रमुख पाहुण्यांसाठी थोडक्यात माहिती सांगतो. पहिली जी स्पर्धा होती आपण काय केलं, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतली. मग ऑनलाईनमध्ये यांना काय सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवा, विषय दिले होते, व्हिडिओ बनवायचा यांनी आणि मला पाठवायचा. मग ह्यांनी तो पाठवला. मला वाटतं 3 मिनिटाची वेळ होती, 3 मिनिटाची वेळ होती. ठीक आहे, 3 मिनिटाची का 4 मिनिटाची काहीतरी वेळ होती. तेवढा टाईमचा व्हिडिओ बनवायचा. कारण का होतं, फार मोठा व्हिडिओ बनवला तर मग ते तेवढं ऐकायला तेवढा वेळ मिळणार नाही. तर एकूण 30 स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवला, 30 जणांनी. मग त्याच्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा पण आपण ठेवली होती. त्यातल्या 6 जणांनी, 30 मधल्या 6 जणांनी प्रश्नमंजुषा स्पर्धासाठी पण सहभाग नोंदवला. त्यातले हे 5 जण. मग प्रश्नमंजुषा स्पर्धा आपण नुकतीच पार पाडली. त्यामध्ये काय केलं, आपला जो ॲप आहे म्हणजे ART क्लासेस आहे, तो ART क्लासेस हे पण मी संस्थापक आहे त्याच्यामध्ये. पण आपण काही त्याच्यामधलं काही घोळ केला नाही किंवा त्याच्यामध्ये पैसे वगैरे घेतले नाहीये. तर तसं काही केलं तर मग ते चुकीचं होतं की नाही, स्वतःची संस्था प्रॉफिट असणारी आणि NGO पण एकत्र कसं काय. पण ते फक्त प्लॅटफॉर्म म्हणून आपण वापरला ॲप. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये पण खरं जे आहे ते सांगतो. तर प्लॅटफॉर्म म्हणून, कारण त्याच्यामध्ये टेस्ट तयार केली 40 प्रश्नांची, बरोबर दिली ना टेस्ट सगळ्यांनी. किती प्रश्न होते? किती गुण होते? 40 गुण होते ना. 40 गुणापैकी आपल्याला परीक्षा करावं लागतं. मग 40 गुणांची टेस्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती आणि त्यांचे साहित्य पण त्याच्यावरती पण प्रश्न होते. म्हणजे कुठले ग्रंथ लिहिले, कुठले कादंबरी लिहिले, त्याच्यावरती पण काही प्रश्न होते. ते सुद्धा मुलांनी त्याच्यामध्ये अभ्यास करून त्यांनी प्रयत्न केला आणि जवळपास प्रत्येकाला 36 किंवा 36च्या वरतीच मार्क आहे. असं ते माझ्याकडे पण डेटा वगैरे दिसला. त्यामुळे चांगला प्रयत्न केला आणि छान मी केलं. त्यानंतर दुसरा टप्पा घेतला. हा झाला 40 प्रश्न 40 मार्कांचा. दुसरा टप्पा जो होता तो एक गुगल फॉर्म तयार केला, त्यामध्ये 5 प्रश्न विचारले, बरोबर. आणि मग त्यामध्ये त्या 5 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची होती आहे ना, टाईप करून. ऑनलाईनच होतं ते पण. आणि त्यानंतर तिसरा टप्पा होता बघा, अजून मी सोडलं नाही आहे ना, अजून तर प्रश्नमंजुषा संपलेली नाही. तिसरा टप्पा झूम मीटिंग वरती त्यांना प्रश्न विचारले आणि ते पण PPT तयार केली होती, त्याच्यावर प्रश्न होता. तो प्रश्न मी 2दा वाचला आणि मग त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं होतं. आणि त्यांना प्रश्न माहिती नव्हते यावेळेस, ॲपमध्ये पण नव्हतीच माहिती मला. पण ह्या वेळेचे प्रश्न काहीच माहिती नव्हते. डायरेक्ट प्रश्न यायचे, डायरेक्ट मी वाचायचो, डायरेक्ट उत्तर द्यायची. तरी सुद्धा या धाडसी मुलांनी खरं ते करून दाखवलं की त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. असं एकही नाही यांच्यापैकी की थांबले, काही ना काही त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला किंवा थोडासा थांबले विचार करायला, पण तरी पण सोडला नाही तो प्रश्न, उत्तर दिले. त्यामुळे खरंच काय झालं, तरी पण आपण सर्वांचे अभिनंदन करू. ठीक आहे. आता तुम्ही सर्वांनी अनुभव घेतला आपल्या स्पर्धांचा, बरोबर. दोन्ही स्पर्धांचा वेळ होते होतात ना. आता तुम्ही कसं केलं, ऑनलाईन केलं का नाही. आता थोडंसं आपण इथल्या कॅमेऱ्यासमोर बोलणार का तुम्ही? बोलणार. अरे वा, छान आहे. असा उत्साह पाहिजे. सगळे बोलणार का? नाही, सगळे बोलणार. मी सांगतो तुम्ही बोलू शकता. मला काय बोलायचं आहे तुम्हाला, फक्त तुमचा या स्पर्धांमध्ये तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला काय शिकायला मिळालं नवीन. मग काहीतरी शिकायला मिळालं असेल ना नवीन. अरे हां, मला भाषण कसं करायचं समजलं किंवा मला ऑनलाईन कसं भाषण करायचं समजलं, मी तयारी कशी केली, तुमचा
शाळेत अशी माहिती दिली सर, त्याच्यानंतर मी अशी अशी तयारी केली. किंवा मग वडिलांनी सहज तुमचा नंबर एका ठिकाणी पाहिला, मग मला कॉल केला, तुम्हाला कॉल केला, मग स्पर्धेत सहभागी होऊ शकतो का असं विचारलं, माहिती काढली, मग मी तयारी केली, मी स्क्रिप्ट लिहिली. किंवा मी गुगलचाही वापर केला तर तुम्ही सांगू शकता काय हरकत नाही, आता सगळेच वापर करतात. पण मांडता येणं महत्त्वाचं. गुगलचा वापर करा, एआयचा वापर करा, पण मांडता येणं महत्त्वाचं आहे. तर तुमचं नाव होणार आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. बरोबर? तर पहिलं पण येत आहे अनुभव सांगायला. छान आपण गंमत मारायचं, काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि फार लोक नाही समोर, आणि आपलेच आहे सगळे. कोण येतं पहिलं? येतो तो म्हटला ना बोलतो, बोलायचं तिथं ना, थोडं मोठ्याने बोल, कॅमेऱ्यात आवाज आला पाहिजे. सांग तुझा अनुभव सांग, तू कसा भाग घेतला स्पर्धेमध्ये, तुला कोणी कोणी मदत केली, आईने मदत केली, वडिलांनी मदत केली, की असं असं भाषण आपण तयार करू, तू पाठ कसं केलं, बोल ना. आणि तू किती वेळा पाठ केल्यानंतर किती वेळा बोलण्याचा सराव केला, 4 वेळा 5 वेळा असं? अच्छा, मग व्हिडिओ 4 वेळा काढला, मग डिलीट केला आणि मग फायनल व्हिडिओ तयार केला का? अच्छा, अजून दीदीने मदत केली का? दीदी ताई काय म्हणतात, तिने मदत केली का तुला? नाही. ठीक आहे. आणि वडिलांनी मदत केली का? पप्पा तिथं नव्हते, म्हणजे आईने सगळी मेहनत घेतली, पण वडील तुला इथे घेऊन आले ना, हे का नाही? हां, ठीक आहे. अजून काय सांगायचं तुला, अजून काय अनुभव आला? प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये किती वाटली जरा थोडीशी व्हिडिओमध्ये? नाही. मग तुला माहिती होते कुठले प्रश्न येणार आहे? तुला काही अभ्यास केला होता कुठे? तू तयारी कशी केली की आता बाबा विचारणार काहीतरी प्रश्न, तू काही वाचलं होतं किंवा काही वाचलं होतं? काय वाचलं होतं? अच्छा, थोडीशी माहिती वाचली. ठीक आहे, छान. याच्यासाठी आपण खाण्यावर नंतर कोण येतं? बघा, तुम्ही उठले नाही तर नाव घेतलं नाही, नाव घेतलं उठवच लागेल. चला, श्रुती वडिलांनी सांगितले आधी पाळलं पाहिजे वडिलांना. सहज बोलायचं. आता मी नाही काय विचारणार, तो लहान आहे प्रश्न विचारला, सहज बोलायचं. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आणि मग चालू करायचं. सगळी भीती सगळी निघून जाते. तुझ्या नावापासून सुरुवात कर बोलायला.
चला ठीक आहे. बरं आतापासून तयारी पुढच्या वेळेस पद्धत पाहिजे का? नक्की नक्की. चला या श्रुती मरड. माझे नाव श्रुती दिनेश मरड या स्थानी श्री ओम माध्यमिक विद्यालय टेकवाडी. आमच्या शाळेत सर आले त्यांनी आम्हाला भाषण स्पर्धेविषयी माहिती दिली. आमच्या शाळेतील सरांनी आम्हाला त्यांची व्हिडिओ पाठवली. त्याच्यात सरांचा नंबर होता. त्याच्यावर माझं नाव आणि सरांनी स्पर्धेमध्ये सहभागी झाले. नंतर वक्तृत्व स्पर्धेची तयारी केली. वक्तृत्व स्पर्धेत 2 व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि नंतर मी सरांना दाखवला. प्रश्नमंजुषाला अभ्यास केला होता. 2 टप्प्यात भीती वाटली, तिसऱ्या टप्प्यात थोडी भीती वाटली. पहिल्या दिवशी माझी भरपूर भीती झाली. मग सरांनी दुसऱ्या दिवशी मला चान्स दिला. श्रुतीनं काय केलं होतं, मला तिसरा भाग झाल्यानंतर पुन्हा मेसेज केला. सर पहिल्यांदाच प्रयत्न केला, मला खूप भीती वाटते, थोडीशी गडबड झाली असं काय मेसेज केलं. बरोबर ना? तर म्हणजे अगदी निरागसपणे आणि एकदम कनेक्ट होण्याचाही प्रयत्न केला प्रत्येकाने माझ्याशी. तेही खूप चांगलं झालं. आणि जसं ती म्हटली की तिचं लिंक ओपन नाही झाली किंवा काहीतरी मी सहकार्य केलं. म्हटलं जाऊ दे, सहभागी होत आहेत ना, करतायत ना प्रयत्न, मी परत त्यांच्यासाठी लिंक ओपन केली. आता माझं नाव इयत्ता 9वी. शाळेचं नाव श्री ओम माध्यमिक विद्यालय टेकवाडी. पहिल्यांदा हे सर आमच्या शाळेमध्ये आले होते. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा याविषयी सांगितली होती. मग आमच्या शाळेमध्ये सरांनी आमच्या शाळेच्या ग्रुपवरती त्यांची PDF लिंक दाखवली. मग आम्ही त्यात पार्टिसिपेट केला आणि मग शिवाजी महाराजांविषयी भाषण घेतलं आणि ते त्यांच्या लिंकवर अपलोड केलं. नंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा होती. ती स्पर्धा 2 टप्प्यात होती. पहिल्यांदा फॉर्म पहिल्या टप्प्यात होता. तो फॉर्म पहिल्यांदा अपलोडच लिंकच ओपन होत नव्हती. नंतर सरांनी सांगितलं, त्यांनी मग परत दुसरा चान्स दिला आणि नंतर 2 टप्प्यांमध्ये परीक्षा प्रश्नमंजुषा झाली. तिसरा टप्पा झूम होते. त्यामुळे ती जरा भीती वाटत होती, पण तरी त्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि तर कधी पण कार्यक्रमाचा जेव्हा कुठलाही समारोह होत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी भाग घेतलाय, त्यांनी पुढं अनुभव सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण की त्यांनी याच्यात भाग घेतलाय, त्यांना काय अनुभव आला तो आपल्याला समजणं हे फार महत्त्वाचं राहतं. कारण की त्यातून आपल्याला पण कळतं की नक्की त्यांना काय अनुभव आला आणि कशा पद्धतीची ही स्पर्धा होती आणि काय त्यांना पूर्ण फायदा झाला. तर आज आपण या तुम्ही पण अनुष्का, ठीक आहे. आपण आता काय करत होतो, प्रत्येकाचे अनुभव घेत होतो. तू ती करतो. अच्छा, आपल्याकडे आता 2 अजून स्पर्धक आलेले आहेत. तर आपण त्यांनाही बोलण्याची संधी दिली. कारण या टप्प्यामध्ये आता गडबडून जाऊ नका. आता चालू होता तर तुम्ही आनंद मला यावं लागेल, पुढे बोलावं लागेल. तुमचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे पुढे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये काय अनुभव आला, जसं
कधी पण फोन येतात, रात्री उशिरा येतात, सकाळी दुपारी केव्हाही येतात, पण आम्हाला अलर्ट राहावं लागतं आणि ते पण संघटना वाढवण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. त्याचबरोबर विकास विचारांचे मी पाहतोय. मी म्हटलं त्याप्रमाणे स्पोकन इंग्लिश क्लासेस वगैरे पण माझे सुरू आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये चीफ गेस्ट म्हणून पण मला बऱ्याचशा ठिकाणी चीफ स्पीकर म्हणून म्हणजे प्रमुख वक्ता म्हणून पण बऱ्याचशा कार्यक्रमात शाळेमध्ये कॉलेजमध्ये बोलतात. आता नुकतंच मी या दिवेकरांची जी कॉलेज आहे वरवंडला फार्मसी कॉलेज तिथे जाऊन आलो. तिथे पण मुलांना मेंटल स्ट्रेस जो येतो कॉलेजच्या मुलांना त्याच्यावरती कार्य केलं आणि भविष्यात आपण एकत्र एकत्र आलं तर चांगलं होईल. कारण योगा वगैरे पण आपण जर त्यांना सांगितलं तर मेंटल स्ट्रेसवरती बरेच जण विचारतात. आता पण मला एक जण विचारलं की मुलांवरती ताण खूप आहे, ताणतणाव असतो परीक्षेचा वगैरे 10वी 11वी 12वी. आपल्या दौंडनगर परिषद मधून पण मला विचारण्यात आले की तुम्ही असं काही करू शकाल त्यामध्ये मी काम करतो. थोडा परीक्षेमध्ये एक्स्ट्रा माहिती सांगितली. तर स्पर्धेबद्दल सांगत असताना आता त्यांनी अनुभव सांगितलं नाही. तर तुम्ही दोघींनी याच्यात होते ना प्रश्नमंजुषामध्ये, पण मला वाटतं राहिली ना असं ते हरकत नाही. काही अडचणीमुळे ती स्पर्धा राहिली, पण बाकीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो. तर आता मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐकायचं आहे पालकांनी, ठीक आहे? कारण हे सांगताना मला कठीण झालं. मी जे आता सांगतोय ते सांगताना मला कठीण जाते, पण तुम्ही ते कसं घेताय त्याच्यावरती पण अवलंबून आहे. कॅमेरा बंद केल्यानंतर माझ्याशी तुम्ही भांडलात तरी चालेल, पण आता तुम्ही ऐकून घ्या. कारण की काय होतं, नवीन काहीतरी घेऊन आलो माणूस तर ते नवीन स्वीकारायला व्यवस्थित समजलंही पाहिजे की नेमकं हे आहे काय. ठीक आहे, म्हणून म्हटलं मी की आधी तुम्ही समजून घ्या हे नेमकं काय आहे. तुम्ही जर ती PDF व्यवस्थित वाचली असेल, स्पर्धेची PDF काय, आणि मी शाळेत येऊन काय म्हणतो होतं की तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रमाणपत्र कशा पद्धतीचं मिळणार आहे, कशा पद्धतीचं सांगा. नाही वाचलं? ठीक आहे, मी सांगतो. प्रमाणपत्र हे ई-सर्टिफिकेट म्हणजे ई प्रमाणपत्र मिळणार आहे. माहिती तुम्हाला कोणाला ई प्रमाणपत्र काय असतं? नाही माहिती आहे का? नाही माहिती? मग मला सांगावं लागतं. आता बघा, आपण ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन ठेवली होती. मग ऑनलाईन स्पर्धा असतील तर त्याला ई प्रमाणपत्र देणंच जास्त योग्य ठरेल, बरोबर? ई प्रमाणपत्र म्हणजेच काय? ई म्हणजे काय? आपण काय ईचा कम्प्युटर शिकता विचारलं काय? इंटरनेट म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून. आता हे कशासाठी? आपली स्पर्धा ऑनलाईन झाली म्हणजेच काय? व्हिडिओ तुम्ही बनवला. मग आता ह्या स्पर्धेमधलं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला कसं पाठवण्यात येणार? त्याचा फोटो, इमेज फाईल किंवा PDF फाईल तुम्हाला पाठवण्यात येणार. तुम्हाला एक सांगतो मी पुन्हा एकदा, मी जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा केली ना त्यांनी पण प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवलं. मी काय केलं नव्हती का? ही आयडिया देते तुम्हाला, बरं का? जर तुम्हाला वाटत असेल नाही सर आपल्याकडे ग्रामीण भाग आहे, आपल्याकडे असं नाही, तर ते ऑनलाईन पाठवलं फक्त स्टेटसला ठेवून गेलं, दाखवायला काहीतरी पाहिजे आपल्याकडे. मग दाखवायला काहीतरी पाहिजे त्यासाठी काय करायचं? मी कसं केलंय, थोडा खर्च होतो. काय करायचं? त्याची कलर प्रिंट घ्यायची आणि फ्रेम मी विकत घ्यायची. फ्रेम, फोटो फ्रेम असते ना तशी फ्रेम मी फिक्स आली. त्या फ्रेममध्ये ते सर्टिफिकेट लावायचं. तुम्हाला इच्छा असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि मग ती जी फ्रेम आहे तुम्ही घरामध्ये लावू शकता. आणि जर फ्रेम नाही लावायची तर नुसतं तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आत्ताचा आधुनिक जमाना असाच आहे, सगळं ऑनलाईन पाठवलं जातं, आपल्याला प्रिंट घ्यायला लागतं. बघा तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे फॉर्म जरी भरले ऑनलाईन PDF जनरेट होते. केल्या प्रयत्न कधी स्कॉलरशिप तुम्हाला माहिती नाही कसं ऑफलाईनच असेल कदाचित, पण ज्या स्पर्धा परीक्षा आहे ना कॉलेज पातळीवरच्या किंवा पुढच्या, ऑनलाईनच फी भरायची, ऑनलाईनच फॉर्म जनरेट होतो PDF मध्ये आणि त्याची प्रिंट घ्यायची. हॉल तिकीट पण ऑनलाईन येतो. 10वी 12वीला येतो हॉल तिकीट प्रिंट घेऊन, पण बाकीच्या ह्याला काय होतं, आधुनिक पद्धतीने सगळं ऑनलाईनच होतं. त्यामुळं मग तुम्ही म्हणाला
त्यांच्याशी ओळख झाली की तुम्ही काय करता म्हणून ते म्हणजे शेती करतो. बाकीच्यांशी अजून ओळख झाली नाही तुम्ही. ओळख झाल्यानंतर आपण एकमेकांना सहकार्य करू शकतो आणि आपली मुलं घडवण्यात मला जेवढे कौशल्य आहेत सरांकडे जे आहेत प्रथमेश सरांकडे मॅडमकडे आहे ते आपण एकत्र मिळून आपण विकासाचा अर्थ काय आहे माझ्याकडे जे आहे ते मी तुला दिलं तुमच्याकडे जे आहे ते माझ्यापर्यंत येऊ दे म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने आपण पुढे जाऊ शकतो. विकासाचा अर्थ काय सहकार्यातूनच विकास होतो ना एकमेकांना आपण सहकार्य करण्यासाठी भेटणं पण गरजेचं आहे बरोबर. त्यामुळे ई प्रमाणपत्र ते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपला मिळून जाईल. मग ते तुम्हाला काय करायचं आहे काय करणार ई प्रमाणपत्र पाठवलं मी तुम्हाला तुम्ही काय करणार पाठवल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली तुम्हाला ती आवडली तुम्ही काय करता मेघराज तुला जर काहीतरी एखादी मस्त स्पोर्ट्स कारची अशी टॉय कार आहे स्पोर्ट्स मध्ये तुला दिली पप्पांनी भेटली तुला काय आवडतं स्पोर्ट्स कार भविष्यात घ्यायची त्याला BMW चा लोगो आहे मस्त पाठीमागे डुप्लिकेट करतात डुप्लिकेट असतो खरा लोगो आपल्याला महागात आहे मग तशी गाडी तुला घेऊन दिली तू काय करशील आत्ताच तुला दिली पप्पांनी एक छान भाषण केलं पहिल्यांदा तुझी गाडी मग काय करणार घरी गेलो काय करणार तर मग मी तर आली नाही तर घरी गेलो काय करणार ते गाडी गाडी घेऊन लपून ठेवणार मग काय करणार मम्मीला माहितीच नाही मग काय करणार दाखवा अजून घरी कोण कोण असतं चौघांची फॅमिली बरं अजून तुझे मित्र वगैरे असतील मग तू काय करणार आता काय दाखवणार ठीक आहे लक्षात नाही म्हणजे काय की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपण काय करतो आवडीने सगळ्यांना दाखवतो की नाही मला हे मिळालं मला हे मिळालं एक अभिमानास्पद गोष्ट असते की नाही पण टेन्शन घेऊ नका आपण आता सगळे जमलोय ग्रुप फोटो तर आपण घेणारच आहोत ग्रुप फोटो आपण घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट जसं मी मगाशी काही पालकांशी बोलत होतो तसं मी प्रमाणपत्र छापले पण असते पण मग काय झालं असतं की ई प्रमाणपत्र असं सांगितलंय मग प्रमाणपत्रही छापतोय आणि त्या प्रमाणपत्राचं मी खर्चाची चौकशी केली खर्च खूप जास्त होतो आणि ते काय म्हणतात 1000 घ्या म्हणजे 1000 म्हटलं ते तसेच शिल्लक राहणार पडणार कारण आपले 30च जणांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलो तर ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो म्हणून मग ई प्रमाणपत्र जेव्हा तुम्हाला पाठवण्यात येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं मग ते तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सोशल मीडियावरती करायचं म्हणजे जेणेकरून त्यावेळी इतरांनाही प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल आणि तेही तुमचं अभिनंदन करतील कौतुक करतील जसं कृतिका म्हणजे जसं स्टेज डेअरिंग नसतं तरी पण कॅमेऱ्यासमोर बोलताना मला छान वाटलं आणि मी आत्मविश्वासाने बोलू शकतो तर असं आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं बरं का की कॅमेरा न केला कार्यक्रम संपला म्हटलं की जायचं नाही माझ्याकडे यायचे माझ्याकडे पूर्ण तक्ता आहे तक्ता म्हणजे चार्ट त्यामध्ये परीक्षण केलेले कुठे किती गुण दिलेले आहेत जसं मगाशी पण बोलताना पालकांना म्हटलं की कळालं पाहिजे कुठे चुकले कुठे कमी पडले म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा स्पर्धा पुन्हा असेल त्यावेळेस तुम्ही त्या दुरुस्त्या करून आणखी चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करू शकता हां बरोबर ना काही ना काही कोणी माणूस परफेक्ट नसतो माझ्याही चुका झालेला सकाळपासून मी तर 9:45ला हजर पाहिजेच होतो पण मी घरी गेलो यायला उशीर झाला माझे पालक एक बाहेरच थांबले होते माझी चुकच आहे ना म्हणजे मी कुठेतरी कमी पडलो का कमी पडलो माझं काही नियोजन चुकले मला अजून लवकर उठायला पाहिजे होतं अजून लवकर नियोजन करायला पाहिजे होतं अजून 2 दिवस आधी नियोजन करायला पाहिजे होतं अजून फोनवरती काही गोष्टी स्पष्ट करायच्या राहिल्या त्या करायला पाहिजे होत्या मी माझं चुकलं ना कोणी परफेक्ट काय केलं नाही फक्त एवढं मात्र आहे की आपल्याला ह्या कार्यक्रमाला यायचं होतं हा कार्यक्रम पूर्ण करायचा ह्या मुलांनी केलेल्या मेहनतीला त्यांना त्या मेहनतीचं फळ दिलं गरजेचं त्यांना त्यातून काय शिकायला मिळालं त्यांना समजणं गरजेचं आज इयत्ता 9वी मध्ये 2च मुली स्पर्धेमध्ये सहभागी होत्या त्या दोन्ही पण इथे मी म्हटलं ना 30 जणांची लिस्ट आहे ते कोण कोण होते नावासहित माझ्याकडे लिस्ट आहे शाळेच्या नावासहित लिस्ट
तर कुठल्या शाळेने सहकार्य केलं, कुठल्या शाळेने नाही केलं ते पण माझ्याकडे आहे. पण आपल्याला काही असं नाही करायचं की तुम्ही सहकार्य केलं नाही केलं असं नाही. कारण त्या शाळेने पहिलंच सांगितलं होतं आमची परीक्षा चालू आहे, बरोबर ना, 9वीच्या परीक्षा चालू होत्या तुमचं सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला. म्हणजेच काय, प्रत्येकाला आपण त्या परीने प्रयत्न करतो. पण आज काय होईल बघा, तुम्ही प्रमाणपत्र पाठवल्यानंतर ई प्रमाणपत्र तुम्हाला आनंद असणार, स्वाभाविकच आहे की तुम्हाला त्याचा अभिमान असणार आहे. तुम्ही स्टेटसला ठेवल्यानंतर इतरांनाही लक्षात येईल की अरे हे ई प्रमाणपत्र पण देतात, आणि मग पुढच्या वेळेस आणखी तुमच्या शाळेतले बाकीचेही सहभागी याच्यामध्ये होतील. अशा पद्धतीने आहे. तर आपण काय करणार आहोत आता, याच्यानंतर ग्रुप फोटो आपण घेणार आहोत, आणि ग्रुप फोटो झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्याकडे येऊन त्यांना किती गुण मिळाले आणि परीक्षण हे, परीक्षकांचं नाव मी या व्हिडिओमध्ये लिहितो. परीक्षण हे माझे सहशिक्षक राहिलेले कोणत्या शाळेतले श्री रजनीकांत कारास्कर सर यांना मी बोलावलं. आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत बसून ते परीक्षण पूर्ण केले. त्यांनीच केलं होतं. त्यांनी व्हिडिओ माझ्याकडे असल्यामुळे माझ्या लॅपटॉपमधून आपण दाखवत होतो. त्यामुळे परीक्षण त्यांनी केलेले आहे. त्यामुळे कसं आहे की असं पण होणार नाही की मला बाबा मी जास्त फोन केला सरांनी मला बक्षीस दिलं पाहिजे, मला जास्त मार्क दिला पाहिजे, असे विषय राहणार नाही. ते परीक्षा निरीक्षण जे काय आहे ते त्यांनी केलेले आहे पूर्णपणे. प्रश्नमंजुषेचं पण करतात, त्याचे सुद्धा त्यांनी केलेले आहे. प्रश्नांची उत्तरं कशी दिलेली, त्याचे मुद्दे पण मी एक PDF पाठवून दिलं होतं की प्रश्नमंजुषेमध्ये पण मार्क कसे दिले जातात, तुलना कशी केलं जातं. तर ते पण तुम्ही पाहू शकता. ते पाहिल्याशिवाय जायचं नाही. त्यांनी एक शेअर पण दिलेला आहे की कुठे सुधारणा करायची, ते पण त्यांनी दिलेले आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडनं तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर मला अजून सुधारणा करण्यासाठी मी काय केलं पाहिजे ते तुम्ही मला विचारू शकता. आणि तुमच्याही मनात काही संकल्पना असतील नवीन, तुम्ही सांगा. निश्चितपणे आपण त्यावर काम करू, कार्य करू, आणि पूर्वी पाठवा आपण चांगल्या पद्धतीने ठेवतो. मी तुम्हाला म्हटलं दौंड शहर व तालुका विकास तुमचा विषय भरपूर आहे. असं नाही की एकच विषय करून आम्ही चालू. कुठलाही विषय असेल, अगदी शेतीविषयी असेल, शेतीवरती संशोधन केलं होतं, त्याच्यामध्ये मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे मला सगळ्याच क्षेत्रामध्ये आवड आहे आणि मला त्यातही कार्य करू शकतो. तर सगळेजण आपण वेळ देऊन, आज सण असला तरी सुद्धा वेळ देऊन आज आपण या शुभ मुहूर्तावरती नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्या शुभेच्छा द्यायच्या माझ्याकडे राहून गेल्या, पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने जावं, आणि दौंड शहर तालुका विकास विचार मंचातर्फे लोकांचं अधिक आकर्षण वाढावं आणि अधिक सहभाग सर्वांचा व्हावा, आणि त्याच्यातून प्रत्येकाचा वैयक्तिक विकासही व्हावा. आता बघा, त्यांचा वैयक्तिक विकास साधला गेला ना, आता जे मागे नाही पडणार, कारण त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून बोलता आले आजपणे. झूम मीटिंग, IT कंपन्यांमध्ये झूमवर मीटिंग असतात माहिती, ज्या IT कंपन्यांमध्ये मीटिंग असतात त्या झूमवरती असतात. आता ज्यांना कॉन्फिडन्स तो मिळाला ना, कुठेही यांना यांचं जे काही वेळ दिला आहे हा कुठेही वाया गेलेला नाही. पण जसं मी म्हटलं, तुमचे काही नाट प्रश्न असतील कॅमेरा बंद केल्यानंतर तुम्ही नक्कीच विचारू शकता मला हक्काने की सर तुम्ही असं बोलले होते, तर तुम्ही तसं बोलले, असं काही झालं असं माझ्याकडे, तरी तुम्ही सांगा, आपण तसं करूया. आणि जर कुठे मी कमी पडलं असेल तर तेही सांगा, सर याच्यापेक्षा हे करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा ते करायला पाहिजे, तरी आपण करू. पण एक लक्षात घ्या की मी म्हटलं ना, जेवढ्या उत्साहाने मी कार्य करतो तेवढ्या उत्साहाने कार्य करणारे व्यक्ती माझ्याकडे नसल्यामुळे थोडं प्लस मायनस होते. ते परफेक्ट नाही, येत नाही, पण मी प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आपण सगळेजण आलात आणि वेळ दिला त्यासाठी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो की प्रमाणपत्र जे आहे त्या संध्याकाळपर्यंत मी पाठवतो, कारण ते प्रमाणपत्र पण मीच तयार करतो पुन्हा. ते तोही लोड माझ्यावरच आहे आता आज पण, त्यामुळे ते मला नाव पण चेक करायला लागतं पुन्हा. इंग्लिशमध्ये प्रमाणपत्र द्यायचे का मराठीत, तोही निर्णय घ्यायला लागणार. ते मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाठवेल. तुम्ही तुमचं स्टेटस तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, बरं का, तुम्हाला सर पोस्ट करायला लागले का काय, ठेवायचं तर ठेवा, कुठल्या ग्रुपला पाठवायचं तर पाठवा. पण बघा काय होतं माहिती का, आता लर्न प्ले स्कूलमध्ये एकच विद्यार्थ्याची नोंदणी झाली होती, कारण लर्न प्ले स्कूलमध्ये मला जायला वेळच नाही मिळाला. आता तुमच्यापर्यंत ते कसं आलं माहित नाही, पण चांगलं झालं की सुदैवाने ते फक्त आता ह्यांच्या तरी शाळेत माहिती दिली, म्हणजे ह्यांना ऍटलीस्ट समोर एका व्यक्तीने माहिती दिली म्हणून एक विश्वास एक तयार होतो. पण त्यांनी डायरेक्ट PDF त्यांच्यापर्यंत आली असेल, नंबर
चांगली गोष्ट आहे. मला काय म्हणायचं की एकच व्यक्ती सहभागी झाला. आज जर ह्याचं प्रमाणपत्र तुम्ही मोबाईलला ठेवलं किंवा इतर जणांना पाठवलं तर काय होणार की ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल, शाळेपर्यंत पण पोहोचेल की बघा की यांनी सहभाग घेतला आणि त्याचा फायदा झाला. मग बाकीचे विद्यार्थ्यांना काय वाटतं की आम्ही पुढच्या वर्षी सहभाग घेऊया, चांगली स्पर्धा आहे असं होतं है ना. त्यामुळं सांगायला पाहिजे, कारण हे सांगणं पण गरजेचं आहे. आता काय होतं लोक सांगत नाही, मग काय होतं आम्हाला फायदा झाला किंवा विसरतात पण, असंही होतं कधी कधी. सांगायची इच्छा असते विसरतात पण, किंवा मोबाईलमध्ये सांगत नाही तो मी सांगतो. त्यामुळं एक संस्थेच्या तर्फे विनंती करणं पण माझं काम आहे या रोलमध्ये असताना. मग तेही मी केलेलं आहे. पालकांपैकी कोणाला बोलायचं असेल तरी बोलू शकता. आपण एका कुटुंबाप्रमाणे आहोत. कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल, काही सूचना जरी करायची असेल तरी तुम्ही व्हिडिओमध्ये पण केलं तरी काय अडचण नाही. तो व्हिडिओ माझ्याकडेच राहणार, एडिट नाही करणार, मी काही तसंच टाकणार आहे तसा. पण तुम्हाला काही सांगायचं असेल, काही सूचना द्यायच्या असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता. आहे कोणी? तर ॲक्च्युली खरं तर काय झालं माझ्या सरांसाठी एकदम छान असा उपक्रम सरांनी जी जबाबदारी घेतलेली आहे ती बरेचसे आमच्यासारखे लोक जे आहेत ते घेऊ नाही शकत. तरी सुद्धा एवढ्या ह्याच्यामध्ये सरांनी हे सगळं उपक्रम जे आहेत ते राबवलेलं आहे आणि अतिशय खूप छान असा उपक्रम हा आहे. आणि होतं काय की हे जे भविष्य आहे आपल्या देशाचे, हे जे छोटे जे आहेत लिटिल स्टार म्हणूया आपण त्यांना, हे सगळे आपल्या देशाचे भविष्य आहे. आणि हेच येत्या काही दिवसात, येत्या काही काळामध्ये हेच आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहे. तर सर ॲक्च्युली खूप बिझी असतात, त्यांचे बाकीचे पण बरेचसे काही उपक्रम जे आहेत ते चालू असतात. तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून हा सगळा कोर्स हे सगळं डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कुणीही करत नाही, मी परत एकदा म्हणतो, हे कुणीही दुसऱ्यासाठी आजकाल करत नाही. ते सरांनी आज केलेलं आहे आणि अतिशय खूप छान अशी संकल्पना आहे, खूप छान विचार आहेत आणि खूप वेगळ्या आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळतील. तर पुन्हा एकदा मोठ्या टाळ्याने त्यांचं मी योगेश करते शिवणचा की जगसरांच्याकडे भेट व्हायची मला पण हे भेटली. तुमचा विषय आणि स्पर्धेची ही तयारी झाली ती बघितली. त्यानंतर ॲक्च्युली स्टुडंट आम्हाला बाहेरचा घराचा कार्यक्रम सकाळचा तुम्ही अटेंड करतो त्याचा पूर्ण सहकार्य असतं. त्यातनं पण त्याला काय केलं की मी फक्त सांगितलं की तू मुद्दे काढ. आता मी भाषण तुला रेडी देणार नाही, तू मुद्दे काढायचे, मुद्दे काढल्यास त्यानंतर मी तुला कसे मांडायचे, तुला कधी घ्यायचा, काय कधी घ्यायचं हे सांगितलं. त्याची ती तयारी. घरी इंग्लिश मिडियमचं एक पुस्तक आहे माझं नव्हतं, ते पुस्तक प्लस बाकी महाराजांचं पुस्तक आहे. असं आवडून सांगायला वाच. त्याला मला सांगायला लागलं की वाच, अभ्यास कर, त्यातून काही डिटेल्स काढायचे का किंवा गुगलवर नाही का, तसं त्याला सर्च करायला लागलं. आणि ही मला खूप पॉझिटिव्ह वाटली. आता तुमचा स्पर्धेचा विषय आणि बाकीचे जर मी पाहिलं तर रिस्पॉन्स खूप कमी आला. हा वाढला पाहिजे, त्यासाठी माझ्याकडे काय सहकार्य लागलं पुढल्या वर्षी नक्कीच करू. तुमचा जो उपक्रम चालला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रथमेशला पण आणि तुम्हाला पण. कारण स्पर्धा आयोजित करताना खूप त्रास होतो, खूप अडचणी येतात आणि खरंच खूप अडचणी येतात. म्हणजे जेव्हा आपण निस्वार्थीपणे करतो ना तेव्हा जास्त अडचणी येतात खरं बघायला गेलं तर. आणि जेव्हा खूप सगळं चांगलं असेल ती लोक काही करत नाही किंवा मग फक्त दाखवण्यापुरतं करतात, असं पण आम्ही बघितलं नाही. पण त्यामुळं तुझे बोललं ते मला खूप भावलं आणि असं वाटतं की आपण चांगलं काहीतरी करतोय. आपल्याला पण साथ देणारे आहेत, साथ देणारा मित्र पुन्हा एकदा आपण एकत्र येतोय खूप वर्षानंतर. शाळेच्या नंतर मला वाटतं आपण फर्स्ट टाइम अशी फेस टू फेस भेटत असतो. तर माझं मेरी मेमोरियलमध्ये शिक्षण झालेलं 10वीपर्यंत, तिथे आम्ही एकत्र होतो. आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. एक पालकांचं मनोगत एक तरी असलं तरी पण पुढे सकारात्मकपणे आपल्याला पुढे मांडता येतो विषय. उपक्रम खरंच खूप छान होता, विषय पण खूप छान होते, पण ते सर्वांपर्यंत पोहोचले नाही. पण ठीक आहे, पोहोचतील हळूहळू. सर तुम्ही म्हणाल तसं. आता तुमच्या कसं झालंय की
माझ्याकडे कमी आहे वेळेचा आणि आर्थिक जो आहे तो मी कसा पण मॅनेज करतो त्यामुळे ते होऊन जातं पण वेळेचा विषय असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचताना थोडंसं कमी पडतं ते पण बाकी काही विषय नाही. तर धन्यवाद. आपण थांबूयात एकदा सगळे एकत्र म्हणूयात रामकृष्ण हरी. राम